मी शिल्पा. माझे लग्न होऊन काही वर्ष झाले आहे. अगोदर मी गावात राहत होते, पण लग्नानंतर शहरात आले, कारण माझा नवरा शहरात राहत होता. आमचे दुमजली घर आहे. आम्ही तळमजल्यावर राहतो आणि वरचा मजला भाड्याने देत होतो, ज्यातून आम्हाला काही उत्पन्न मिळत होते. आमचे कडे भाडेकरू येत जात राहत होते. काही भाडेकरू अल्प कालावधीसाठी येतात, तर काही दीर्घ काळासाठी राहतात. आम्ही सर्व भाडेकरूंशी चांगले संबंध ठेवतो. यावेळी मला माझा भाडेकरू म्हणून एक चांगला तरुण मुलगा मिळाला होता. तेव्हा माझ्या मनात काहीच विचार नव्हते. तो एका कंपनीत काम करत होता आणि मी मागितलेले भाडे देण्याचे त्याने मान्य केले आणि तिथे राहू लागला. त्याचं नाव साहिल होते. तो आणि मी जास्त बोलत नव्हतो. माझे पती एका ऑफिसमध्ये कामाला आहे. ते आठवड्यामध्ये 2 दिवस घरी असायचे, बाकी दिवस बाहेर राहत होते. त्यांना प्रोडक्ट सेलिंगचे काम असल्यामुळे त्याचे कडे शहराच्या बाहेरच्या गावात पण जावे लागत होते. आमचा भाडेकरू पाहायला सुंदर होता, पण त्याचा स्वभाव थोडा लाजरा होता, म्हणून मला त्याच्या सोबत बोलायला काही हरकत नव्हती. मी काही वेळ बोलली की तो निघून जायचा, कारण तो खूपच लाजाळू होता. पण त्याला कधी काही वस्तू लागल्या की आमच्याकडे यायचा, तेव्हाच आमचे बोलणे व्हायचे. आणि जेव्हा तो घर भाडं द्यायला यायचं तेव्हा असे आम्ही काही बोलत नव्हतो. पण कधी कधी मी बघायचो, त्याची नजर माझ्याकडे असायची आणि माझी नजर त्याच्याकडे पडल्यावर तो इकडे तिकडे बघायचा. तो इतका छान होता की कोणाच्याही मनात बसेल. असेच काही दिवस जात होते. आता त्याला राहून आमच्याकडे 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात आम्ही थोडे फारच बोललो होतो आणि एक दिवस मला त्याच्या खोलीतून मला जोर जोरात बोलण्याचा आवाज आला. मी जाऊन बघतो तर मला खिडकीतून दिसले की तो कोणासोबत तरी फोनवर बोलत आहे. तसेच त्याचा चेहरा फार उदास दिसत होता. मी त्या दिवशी त्याला काही बोलले नाही आणि खाली येऊन गेले. पण आता मी बघत होते की तो फार चुपचूप राहत होता आणि कुणासोबत जास्त बोलत नव्हता. आणि एकदा तो खोली भाडे द्यायला माझ्याकडे आला, तेव्हा माझा नवरा नव्हता, मीच होते. मी त्याला आत बोलवले. त्यांनी मला भाडं दिले. मी त्याला त्या दिवशीबद्दल विचारू लागले तर तो आधी काहीच बोलला नाही. नंतर मी विचारले, त्या दिवशी का बरं एवढा जोरात बोलत होता? तर तो म्हणाला, मला एक मुलीने त्रास दिला. मी विचारले, कसे काय? तर म्हणाला, ऑनलाईन माझी भेट झाली होती. आम्ही खूप दिवस बोलत होतो, पण आम्ही भेटलो नव्हतो. आता काही दिवसांनी भेट होणार होती, पण अचानक तिचा मोबाईल बंद दाखवता होता आणि काही दिवसांनी तो सुरू झाला. पण आता तिचा स्वभाव बदलला होता. ती माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती आणि बहाणे करत होती. नंतर मला म्हणाली, मला आता हे थांबायचे आहे. मी तिला कारण विचारले तर सांगत पण नव्हती, म्हणून त्या दिवशी मी जोरात बोलत होतो. त्यानंतर कधी तिने पण मला कॉल नाही केला आणि मी पण नाही केला. पण तो मला खूप उदास दिसत होता, म्हणून त्याला मी समजावले आणि त्याला सांगितलं की आजकाल कुणावर असा विश्वास ठेवायचा नाही. त्याला मी काही वेळ समजावले आणि त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर तो आपल्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माझ्या घरी आला आणि माझे आभार मानू लागला. मी विचारले, असे काय केले मी की तू माझे आभार मानत आहे? तर म्हणाला, तुम्ही मला काल खूप चांगल्या पद्धतीने समजवले. मी रात्री त्या गोष्टीवर फार विचार केला, पण आज मला फार छान वाटत आहे. मी पण हसून मान हलविली. पण आता तो नेहमी माझ्या सोबत बोलू लागला. मला काही समजत नव्हते. तो पण मला म्हणायचा, मला तुमचा स्वभाव फार चांगला वाटतो. आणि हळूहळू आमचे बोलणे वाढत होते. तो आला की माझ्याकडे बसायचा आणि आम्ही बोलायचो. आता असेच होऊन काही दिवस निघून गेले होते. आता मला पण त्याच्या सोबत बोलायला आवडत होते. तो आता मला कामात पण मदत करत होता आणि मला कधी भाजी आणून द्यायचं आणि इथेच जेवण बनवायला लावायचा. कधी कधी बाहेरून पण खायला आणत होता आणि मला म्हणायचा, आज तुम्ही स्वयंपाक नको करा, मी बाहेरून खायला आणत आहे. असेच काही महिने निघून गेले. पण आता आम्ही खूप बोलत होतो आणि आमचे मन जुळू लागले होते. आणि आता तो माझ्या गंमत पण करत होता आणि माझी खोड पण काढू लागला होता. पण मला या गोष्टी आवडू लागल्या होत्या, कारण माझ्या सोबत पण बोलायला कोणीतरी आले होते. नाही तर फक्त 2 दिवस नवरा असायचा आणि बाकी दिवस मला एकटीला राहायचे होते. आणि एक दिवस त्याने मला ऑफिसला जाताना सांगितले,
मी आज बाहेरून खायला आणणार आहे, म्हणून स्वयंपाक करू नका. पण त्याचा वेळ होऊन तो आला नाही. आता रात्र झाली होती आणि काही वेळाने तो आला. त्याने खाण्यासाठी आणले होते आणि म्हणाला, आज थोडे काम जास्त होते ऑफिसमध्ये, म्हणून उशीर झाला. मग आम्ही जेवण केले आणि त्याला कॉल आला. मी बसून होते आणि तो येऊन माझ्या जवळ बसला आणि आम्ही बोलत होतो, पण त्याची नजर ही माझ्याकडे होती आणि तो बोलत होता. मला पण समजू आले होते आणि बोलता बोलता त्याचे हात आता मला फार वेगळे वाटत होते. अंगात सर्वत्र आग पसरू लागली होती आणि आम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेऊ लागलो होतो. त्याला फार आनंद होत होता आणि आता मला पण खूप छान वाटू लागले होते. मला तर ती वेळ फारच उत्साहित करत होती आणि आम्ही त्या वेळेचा योग्य उपभोग घेत होतो आणि असेच निघून थांबले. तसेच मला फार छान वाटले होते. आता त्याला राहून खूप दिवस झाले आहे आणि आता त्याचा स्वभाव पण चांगला झाला होता.